विठ्ठल विठ्ठल चले आयेंगे त्रिपुरारी या भजनाच्या ठेक्यावर लाखो शिवभक्तांनी नाचत गात पंढरीच्या पांडुरंगाचा धावा घेत शिवभक्तीचा महासागर उधळला। अस्तगाव येथील शिवनगरीत सुरू असलेल्या शिवपुराण कथेच्या चौथ्या दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक मोडला। जिल्हा तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांनी विठ्ठल नामात तल्लीन होत परमेश्वराची आराधना केली। शिवपुराण कथा उत्सवात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील तसेच कथेचे संयोजक डॉक्टर सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी विठ्ठलभक्तीचा उल्लेख करत सांगितले की जगातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरातील पांडुरंगाचे आहे, जिथे कोणताही भक्त माथा टेकवू शकतो, चरणस्पर्श करू शकतो। त्या पांडुरंगाच्या मस्तकावरच शिवलिंग विराजमान आहे। विठ्ठलाच्याच रूपात महादेवाचे दर्शन होते। पार्वती समवेत भगवान शंकरांनी स्वतः पंढरीची वारी केली होती, असा पौराणिक दाखला देत पंडित मिश्रा म्हणाले की पंढरीच्या भाविकांच्या गर्दीत पांडुरंगानेच भगवान शंकरांना आपल्या डोक्यावर बसवून घेतले। आजही विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग विराजमान आहे। शंकर आराधनेसाठी मन आणि आत्म्याची शुद्धता आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी म्हटले, स्वच्छ शरीराप्रमाणे मनही स्वच्छ ठेवावे। मनाची पवित्रता वाढली तरच भगवान शंकराची शरणागती साध्य होऊ शकते। शिवपुराण कथा ही मनशुद्धीची साधना आहे। जीवनातील कठोरतेचे उदाहरण देत मिश्रा महाराज म्हणाले, पर्वत कठोर असल्याने नदी त्याला सोडून वाहून जाते, तसेच आयुष्यात खूप कठोर झालात तर लोक तुमच्यापासून दुरावतील। शिवपुराण कथा आपल्याला नात्यांची उब टिकवायला शिकवते। ते पुढे म्हणाले, आयुष्यात माणसाला 2 परीक्षा द्याव्या लागतात, त्या म्हणजे लेखी आणि तोंडी। लेखी परीक्षेत गुण वाढू घटू शकतात, पण तोंडी परीक्षेत शब्दांवरच गुण ठरतात। म्हणूनच शिवाचा जप सातत्याने करा, मौखिक परीक्षेत यश मिळेल। कथेचा सार सांगताना त्यांनी नमूद केले की शिवपुराण कथा ही वेळ घालविण्याचे ठिकाण नाही, तर भगवान शंकराशी संवाद साधण्याची एक सेवा आहे। कन्यादानाचे उदाहरण देत ते म्हणाले, वडील आपल्या सर्व सुखांचे दान मुलीच्या रूपाने करतात, त्या वेदनेचे मोल फक्त मुलीलाच कळते। संसारात सर्वांना बरोबर घेऊन चालल्यासच खरी शिवभक्ती साधता येते। कार्तिक महिन्यात सुरू असलेली ही कथा अत्यंत पवित्र आणि मंगल ठरत असून भक्तिभाव, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळत आहे। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, राहता।